नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 3, इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची ते लूटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. त्या गिरीकंदारापासून जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना कळून चुकले. त्या लोकांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते की त्यांचे आचरण हे दुराचरण होते. भगवान त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खडग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या खुगीरात सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविलेला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून त्याला ते घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. त्यांच्या अंगात असंख्य बाण शिरले आणि त्यांना जखमा झाल्या. ते दरोडेखोर जमिनीवर पडल्यावर उद्गारले, अरे देवा हे काय, अरे देवा हे काय. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्यांच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाही. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः सोसतात त्या मानाने क्षुल्लक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून निघू शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही आणि मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणुकीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो आणि मानसिक दुःखे दूर होतात. आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्म शिकवण ऐकतात त्यांनाच सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या सुखाच्या पदाला पात्र होतो किंवा पात्र ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण आपोआप गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंतांचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य आणि शांती यांचा लाभ झाला.
मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल